इकडे बघताय मच्छीवाली मावशी आली आपल्याकडे आणि कालवा आणलेली आहेत. आता वाटा लावते मावशी. कसा आहे मावशी वाटा? 100 रुपये. मंडळी आता बघा बारीक बारीक पावसाची सुरुवात झालेली आहे आणि त्या साईडला ना पूर्ण खाली डोंगराची इथे बघा ढग उतरलेत. पूर्ण फॉग फॉग झालंय आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. तर मंडळी इकडे आपली ग्रेव्ही मस्तपैकी रेडी झालेली आहे. वरतून राईस घालून घेतोय. इकडे बघताय आपली कालवा बिर्याणी मस्तपैकी रेडी झालेली आहे. आता आपण पूर्ण मिक्स करून घेतोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपल्या गावामध्ये मच्छीवाली मावशी आलेली आहे आणि मंडळी आज ना मच्छीवाली मावशीने मोठी मोठी कालवा आणलेली आहेत आणि ती पण बुड कालवं, म्हणजे समुद्राच्या आतमध्ये खोल बुडून ती कालवं काढली जातात. आणि मंडळी आता ना मच्छीवाली मावशीला आपण वरती बोलवले आपल्या घराची इथे आता येत आहे ती. आणि मंडळी आज ना आपण बनवणार आहोत कालवा बिर्याणी. तर आज तुम्हाला पाहायला भेटलं की आमच्या गावाला ना कशा प्रकारे मोठ्या मोठ्या कालवांची कालवा बिर्याणी बनवली जाते. तर मंडळी इकडे बघताय मच्छीवाली मावशी आली आपल्याकडे आणि कालवा आणलेली आहेत. आता वाटा लावते मावशी. कसा आहे मावशी वाटा? 100 रुपये. बघताय मोठी मोठी साईज मोठी आहे नाही? समुद्रातून बुडून खातात ना का? बुड कालवा. अशी ना आमच्याकडे मोठी मोठी जाडी जाडी कालवा असतात. साईज बघा केवढी आहे. याचा दगड पण मोठा असेल नाही? हो मोठी दगड. आम्ही जातो तसा कालवा ना आम्हाला लहान मिळतात. ती कशी बुड कालवा आहे समुद्राच्या आतमध्ये. एक वाटा 100 रुपयाचा. मावशी लाव जरा बाई. आपण पण जायचंय ना कालवा नाही? जाऊया. म्हणजे इकडे ना आई अजून घेते 50चा वाटा. मावशी लावते इकडे. 100चा घेतला आई पण ते पुरणार नाही. बघा भरला. आता भरला पुरा वाटगा. मस्त एकदम मोठी मोठी कालवा. तर मंडळी सर्व कालवा आपण धुवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला साईज दाखवतो कालवाची. केवढी मोठी साईज आहे बघा. साईज बघा केवढी आहे. हातावरून तुम्हाला अंदाज येत असेल. आपल्या हाताची 4 बोटं मिटतात एवढी साईज आहे. यात आपण चुलीवरती कालवा उकळत ठेवलेली आहे. थोडंसं पाणी घालून घेतोय आणि 5 ते 6 मिनिट आपल्याला उकळत ठेवायचं. मंडळी आता बघा बारीक बारीक पावसाची सुरुवात झालेली आहे आणि त्या साईडला ना पूर्ण खाली डोंगराची इथे बघा ढग उतरलेत. पूर्ण फॉग फॉग झालंय आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. मस्त क्लायमेट झालंय. आता ना संध्याकाळची वेळ झालेली आहे. भारी मस्त क्लायमेट झालेलं आहे. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी ना आपल्याला वाटपाचा मसाला लागणार आहे. तर आपण अर्धा खोबरा घेतलेला आहे भाजून आणि एक कांदा सुद्धा घेतलेला आहे. पूर्ण याचा वाटप रेडी करायचं आहे. आई आता सर्व बारीक करून घेते इकडे. आपण आले लसूणची पेस्ट सुद्धा बनवतोय. इकडे आता आपला वाटप मसाला पण रेडी झालेला आहे आणि हा आला लसूण पेस्ट आहे. तर मंडळी इकडे भात शिजवण्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपण सर्व अख्खा मसाला घालतोय. ह्याच्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, सूर्यफूल सर्व आहे आणि हा तेजपत्ता सुद्धा घालून घेतलेला आहे. तर मंडळी इकडे ना आपण बिर्याणी बनवण्यासाठी हा अर्धा किलो राईस घेतलेला आहे आणि हा आपला पूर्ण बिर्याणीचा राईस आहे. ह्याच्यामध्ये ना मस्तपैकी अंदान आलाय. तर पाण्यामध्ये घालून घेतोय. तर इकडे आपल्या भाताला कड आलेला आहे. ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतोय वरून. तर मंडळी इकडे आपले कालवा सर्व उकळून झालेले आहेत. आई आता यांचे सर्वांचे तुकडे करून घेते. 2 भाग करते. मोठे आहेत ना म्हणून. मोठी कालवा आहेत ना. आणि इथे ना साफ करायला लागतं. इथे ना काच असते, कवच असते दगड, ती काढायला लागते. पण ही मोठेल्याना नाही, छोटे असतात ना त्यांना असतात. तर मंडळी इकडे बघताय आपला भात आता शिजून रेडी झालेला आहे. 90% आपला भात शिजलेला आहे. आता येलून घेतोय त्याला. थोडस थंड करायला ठेवायचंय. तर मंडळी इकडे आपण 2 कांदे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे तळून काढायचे आहेत वरती बिर्याणी वरती घालण्यासाठी. इकडे टोपामध्ये आपण तेल घालून घेतलंय आणि याच्यामध्ये कांदा घातलाय.
इकडे बघते आपले कांदे मस्तपैकी फ्राय झालेले आहेत, सर्व काढून घेतोय आता। हे बघा मस्त फ्राय झालेले आहेत। तर मंडळी इकडे आपण ग्रेव्ही बनवायला घेतोय, हे सर्व खडा मसाला आहे तो घालून घेतोय। हा इकडे तेजपत्ता, आपण 2 कांदे कापले होते ग्रेव्हीसाठी। इकडे कांदा आपला मस्त परतवून घेतलेला आहे, याच्यामध्ये आता ही लसूण पेस्ट घालून घेतोय। इकडे आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित परतवून झालेल्या आहेत। हा आपण घरगुती मसाला घालतोय, 2 चमच आपल्याला घरगुती मसाला घालायचा आहे। हा इकडे गरम मसाला घातलेला आहे, हा शाही बिर्याणी मसाला आहे। हा इकडे मॅगी मसाला सुद्धा घालून घेतोय आणि हा चिकन मसाला आहे तो सुद्धा घालायचा आहे। आपली कशी कालवण नॉनव्हेज मध्ये येतोय त्याच्यामुळे चिकन मसाला आपण घातलेला आहे। 2 चमच हळद घालायची आहे आणि इकडे बिर्याणी मिक्स मसाला सुद्धा घालून घेतलाय। आणि मंडळी हा आपला वाटप केलेला आहे कांदा खोबरा भाजून, सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडासा पाणी घालून घेतोय मिक्स करण्यासाठी। बघते आपली ग्रेव्ही केवढी भारी झालेली आहे। इकडे आपण ओले काजूगर स्टोर करून ठेवले होते ते सुद्धा घालून घेतोय आणि ही शेवटी आपण कालवा घालून घेतोय। चवीनुसार मीठ घालून घेतोय, त्याच्यात आपण कसुरी मेथी घालून घेतोय। तर मंडळी इकडे आपली ग्रेव्ही मस्तपैकी रेडी झालेली आहे, वरतून राईस घालून घेतोय। तर आता शेवटी आपण हा तळलेला कांदा घालून घेतोय। आपली पूर्ण आता बिर्याणी रेडी झालेली आहे, थोडा टाइम आपल्याला शिजत ठेवायचं आहे। तर मंडळी इकडे बघताय आपली कालवा बिर्याणी मस्तपैकी रेडी झालेली आहे। आता आपण पूर्ण मिक्स करून घेतोय। वरती कांदा आपण सर्व फ्राय केलेला घातला होता, हा बघा। खाली ग्रेव्ही बघा केवढी भारी दिसते, कलर पण मस्त येतोय, हा बघा येल्लो येल्लो भारी कलर येतोय, एकच नंबर। काजू पण टाकलेले आहेत ना त्याच्यामुळे एकदम मस्त दिसते। कालू वगैरे सर्व त्याच्यामध्ये एक नंबर झाले। तर मंडळी आता आपण जेवायला बसलेलो आहोत। आज बघताय मस्तपैकी आपण कालवा बिर्याणी बनवली होती, ती डिश मध्ये घेतलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त ना सुकी कालवा पण आपण थोडीशी काढली होती बाजूला, तर ती मस्त याची भाजी आहे आणि इकडे भाकरी आहे। तर आज बघताय आपलं मस्तपैकी कालवा बिर्याणीचा बेत आहे। त्याला पहिले आपण सुकी कालवा टेस्ट करून बघूया कशी झालेली आहेत। दिसायला एकदम मस्त आहे ते बघा, काजू वगैरे टाकून आपण बनवली होती, हे बघा। तर मंडळी पहिले आपण कालवा सुकट टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालाय। जबरदस्त आहे, कढईमध्ये आपण बनवलं होतं आणि पूर्ण वाटप केलेल्या मसाल्यामध्ये भारी झालाय। आता इकडे कालवा बिर्याणी आपण टेस्ट करतोय, हा कालवाचा पीस आहे, एक नंबर दिसते। चला टेस्ट करून बघूया। जबरदस्त झालाय, चिकन पेक्षा पण भारी झालाय, एक नंबर। तर मंडळी आज आपल्याकडे आली होती मच्छीवाली आणि मच्छीवाली मावशीने आज मस्त मोठी मोठी कालवा आणली होती आणि ह्या कालवांची ना आपण मस्तपैकी कालवा बिर्याणी बनवली आणि तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर केली। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।